सगळ्यांना समजतंय का? हो सर. हो सर. आता हो सर. या हार्वर्ड गार्डनरच्या बहुविध बुद्धिमत्ता सिद्धांतामध्ये आपल्याला नेमके 8 घटक जे आहेत, 8 बुद्धिमत्तेचे जे प्रकार सांगितले ते बघायचे आहेत. त्यातला पहिला प्रकार त्यानं सांगितला आहे भाषिक बुद्धिमत्ता. कसला बुद्धिमत्ता? भाषिक. जो प्रत्येक शब्दांचा भाषेचा, बोलण्याचा, लिहिण्याचा, वाचण्याचा प्रभावीपणे वापर करण्याची क्षमता याच्यामध्ये असते. आता या ठिकाणी भाषेचा म्हणजे आपण जे बोलतो ती भाषा, जी बोलतो ती लिहितो पण, आहे की नाही? आता जी भाषा बोलतो, लिहितो ह्याच्यामध्ये जे असतात, ज्याच्यामध्ये जे निपुण असतात त्यांच्याकडे ही भाषिक बुद्धिमत्ता असते. आता ही भाषिक बुद्धिमत्ता कोणाकडे असते? एक उत्तम लिहिणाऱ्या कवीकडे असते, लेखकाकडे असते. एक संपादकीय लेख लिहिणाऱ्याकडे ही शाब्दिक बुद्धिमत्ता असते. वक्त्यांकडे असते, पत्रकाराकडे असते, कारण बातम्या खूप छान लिहितात बघा. 4 जण गेले तरी 10 जण गेले म्हणून ते टायटल टाकतात, आहे की नाही? तर वकिलाकडे, चुकला बरोबर, बरोबरला चूक करून सांगणारा वकील, या सगळ्यांकडे ही बुद्धिमत्ता असते. भाषिक बुद्धिमत्ता सर्वसामान्यपणे सगळ्यांकडे असते, पण ज्याच्याकडे जास्त असते ते हे लोक असतात किंवा ते हे लोक होतात, कवी होतात, लेखक होतात, एक चांगले वक्ते असतात, पत्रकार असतात, वकील असतात, या लोकांकडे असते. आता कवीमध्ये बघा ना, आपले पु ल देशपांडेंकडे सुद्धा खूप छान अशी हे आहे, कल्पकता आहे. भाषिक बुद्धिमत्ता त्यांच्याकडे खूप छान चांगली दिसून येते. मी पाठीमागच एकदा उदाहरण दिलं बघा पु ल देशपांडे यांचं. जेव्हा पु ल देशपांडे यांनी बटाट्याचे चाळ या पुस्तकामध्ये लिहिलेलं आहे, कारण ते लेखक आहेत, आहे की नाही? त्यांनी चांगल्या पद्धतीनं लिहिलेलं आहे, चांगल्या पद्धतीने बोलतात, चांगल्या पद्धतीने कविता करतात. आणि जेव्हा हे पु ल देशपांडे ते चाळीमध्ये राहत होते, चाळीमध्ये, आणि चाळीमध्ये राहत असताना चाळीतून जेव्हा बाहेर येत होते तेव्हा त्या चाळीमध्ये 2 मजली घर होती. त्या घरामधून वरच्या घरातून कुणीतरी वरून न बघता खाली काय टाकलं? भात टाकला, शिळा. आता हे पु ल देशपांडेच्या अंगावर पडलं. आता त्याच्या जागी आपण असलं तर त्याची बुकेच केला असता. परंतु पु ल देशपांडेंनी ते पाहिलं, हळूच वर त्यांनी पाहिलं आणि म्हणले, ताई भात तर मिळाला, आता वरण येऊ द्या. ते लाजलं ना. हे आहे शाब्दिक कौशल्य, शब्दाचे मार, शालू जोडे आपण म्हणतो की नाही, ते याच्यातूनच येतात. शब्दाचा गवगवा, बोलणं. आपले मेरे भाइयों और बहनों यांच्याकडे सुद्धा भाषिक कौशल्य खूप छान आहे की नाही? आवाज येऊ द्या. हो सर. हा, हो सर. आहे. भाषिक कौशल्य आहे. अजून कोणाकोणाकडे आहे बाबा भाषिक कौशल्य? मला सांगा बघू. ने, नेते कवी वगैरे सांगा. शिक्षकाकडे. आहेत सगळे. हा. शिक्षकाकडे. मंत्री. शिक्षकाकडे सुद्धा मंत्री. भाषिक. छान छान. नेते अजून? लोक. नेते हा लोक. मंत्री, नेते लोक. हा. कवी. अजून? कवी. लेखक. कवित्री आहेत. ते नावं वकील. सांगा म्हणालो मी त्यांची. कवी हे मी लिहिलेत ना, मी सांगितलेत ना, कवी आहे, लेखक आहे, वक्ते आहे, पत्रकार आहे, वकील आहे, असं असणारे सुपरहिट असणारे लोक. चेक सर तुमच्याकडे. फिरून आले बाबा. हा, अजून कुणाकडे? वकील उज्ज्वल निकम. हा. उज्ज्वल निकम वकील. येस सरकारी येस, वकील. उज्ज्वल निकम, जे सरकारी वकील आहेत. ओके. अजून मी उदाहरण म्हणजे हा घटक तुम्हाला समजला असं मला सांगता येईल. सिंधुताई सपकाळ सर. राज ठाकरेकडे आहे का ही बुद्धिमत्ता? राज ठाकरेकडे आहे का? आहे हो सर, सर. खूप छान हा, भाषण सगळे. करेक्ट करेक्ट. असं असे नाव घ्या म्हणतो मी, म्हणजे तुम्हाला लगेच लक्षात आलं. लेखकामध्ये कोण आहे बरं चांगला लेखक, ऑथर? कुसुमाग्रज पण आहेत ना, कवी छान, कुसुमाग्रज. करेक्ट, ऍक्युरेट. अजून वक्त्यामध्ये बघा, वक्त्यामध्ये पत्रकारात पहा, वकील तर सांगितलं तुम्ही. असं पत्रकार या ज्ञानदा कदम. विद्यार्थ्यामध्ये असतं. एक शिक्षक म्हणून आपल्याला विद्यार्थ्यामध्ये या बुद्धिमत्तेचा किंवा या घटकाचा विकास करता येतो. यासाठी आपण विद्यार्थ्यांना चांगल्या कथा सांगायच्या आणि परत त्यांच्याकडून त्या कथा ऐकून सुद्धा घ्यायच्या. ज्याला ह्या दिलेल्या कथांचं व्यवस्थित स्पष्टीकरण करता येते, ज्याला व्यवस्थित बोलता येतो, आहे की नाही? आता काही जणांना बोलताना खूप छान बोलतात बघा. आता माझ्या वर्गामध्ये एक विद्यार्थी आहे, त्याला एक शब्द जरी दिला तर तो त्या एकाच शब्दावरती अर्धा तास बोलतो बघा. मग त्याच्याकडे ही भाषिक क्षमता आहे की नाही?
कपिल शर्मा भारती जे बोल हा? कपिल शर्मा. हा. आता ह्या गोष्टीचा आपल्याला फायदा करून घेता आला पाहिजे, ही मुलं ओळखायची आणि त्या मुलांना अशा त्यांच्या भाषिक बुद्धिमत्ता त्यांच्या विकसित करायचा आहे. विद्यार्थ्यांना वाचनाची आवड निर्माण करायची, त्यांना शाब्दिक खेळ द्यायचे आणि मग त्यांच्यामध्ये ही बुद्धिमत्ता आपण वेगवेगळ्या अँगलमधून, वेगवेगळ्या कृतीमधून, वेगवेगळ्या गेम्स देऊन आपण ती वाढवू शकतो. आता बडबड गीतं असतात, बडबड गीतं पाठ करायला लावायची, म्हणजे पाठ केलं म्हणजे त्याच्याकडे ही शाब्दिक बुद्धिमत्ता आली का हो? एखादं घटक पाठ करणं म्हणजे त्याच्याकडे शाब्दिक बुद्धिमत्ता आहे का? आहे सर. हा? आहे. नाही, नाही, आहे नाही, नाही. पाठांतर करणं म्हणजे शाब्दिक बुद्धिमत्ता नाहीये. क्रिएशन पण करता आलं पाहिजे ना त्याला स्वतःला बोलता आलं पाहिजे. जसं तसं पोपट नकोय आपल्याला, आहे की नाही? आपल्याला रँचो निर्माण करायचे आहेत, जे त्याच्या स्वतःच्या बुद्धीच्या जोरावरती तो बोलेल, भाषिक कौशल्य दाखवेल, जे चांगलं उत्तम भाषण करतात. अशी मुलं असतात पहा, जे एकदा दोनदा वाचतात, तिसऱ्यांदा चौथंच मनानं भाषण तयार करून सांगतात. असे काही जे असतात ना, त्यांच्याकडे भाषिक कौशल्य असतं. आता शिक्षकांकडे सुद्धा खूप छान भाषिक कौशल्य असतं बघा. आपलं चुकलं तरी बरोबर फिरवून न चुकल्यासारखं दाखवणं हे कौशल्य आहे. त्याचं काम आहे का ते? आता आहे पुढचं बुद्धिमत्ता म्हणजे तार्किक गणितीय बुद्धिमत्ता. आता तार्किक गणितीय बुद्धिमत्तेमध्ये काय असतं? तर्क लावण्याची क्षमता असली पाहिजे, संख्या, आकडेवारी यांचा वापर करणं. तसंच गणितीय क्रिया असतात, बेरीज, वजाबाकी, भागाकार, गुणाकार हे, आणि ह्याच्या पलीकडे जाऊन या गणितातल्या, वैज्ञानिकामधल्या गोष्टी पाहणं, त्यांच्या समस्या सोडवणं. असे जे लोक असतात बघा, जसं की तुम्ही न्यूटनचं नाव घेऊ शकता, बरोबर आहे का? तो वैज्ञानिक आहे की नाही? चांगलं त्यानं काढलं, शोधलं. एखादी वस्तू वर फेकल्यानंतर ती खालीच का बरं पडते? खालीच का बरं पडते? गुरुत्वाकर्षणचा प्रयोग. मला प्रश्न पडला, हे त्यालाच का बरं वाटलं, आपल्याला का बरं वाटत नाही एखादी वस्तू खालीच का पडते बरं म्हणून? तर्कशक्ती किंवा आपण का जिज्ञासू वृत्ती. हम्म. अजून संशोधन काय सांगत होते? तार्किक. तार्किक. मी काय म्हणलं माहित आहे का? माझा प्रश्न किती साधा सोपा आहे. हे एखादी वस्तू वर फेकलेली ती खालीच का येते, हे न्यूटनच का बरं शोधलं? आपण पण शोधलं असतो ना, आपण का बरं शोधलं नाही असं म्हणताय मी. आपण तेवढा विचारच करत नाही ना. छान. अजून अजून हेच उत्तर पाहिजेत आपल्याला. अजून बघा. वैज्ञानिक होता सर, आपण हा? वैज्ञानिक नाही. काय? तो वैज्ञानिक होता, आपण वैज्ञानिक नाही. अजून बघा, अजून काय उत्तर येतात का नवीन पूर्ण? ते शोधण्याची त्याची इच्छा असेल सर. शोधण्याची त्याची इच्छा असेल, आपली इच्छा नाही आहे. वा, छान. आपली इच्छा मरण पावलेली आहे. वा. नाही सर म्हटलं. त्याचा वृत्ती असले शास्त्रज्ञ होतात. शास्त्रज्ञ आहेत म्हणून ते तर्क केलं नाहीत सर. तर्क वृत्ती त्यांची जिज्ञासू वृत्ती आहे म्हणून ते शास्त्रज्ञ झाले. छान छान. अजून पहा, हर्षवर्धन काय आठवतं का पहा? अजून बाकीचे आज भरपूर जण आहेत, बोला. 5-6 जण आहेत तुम्ही. हिरेमठ बोल दो कुछ तो. ते त्यानंच का बरं शोध लावला गुरुत्वाकर्षण शक्तीचा, आपण का बरं लावू शकलो नाही? हे मी प्रत्येक वेगवेगळ्या क्लासेसमध्ये, बॅचमध्ये हे विचारतोच प्रश्न. मी आवर्जून विचारतो, तो शोध त्यानंच का लावला, आपण का लावला नाही? तर आता पण मला कोणी याचं सफिशियंट असं उत्तर कोणी दिलेलं नाहीये. विचार क्षमता. वैचारिक क्षमता. आता ह्याला एका 10वीच्या विद्यार्थ्यांना दिलेलं उत्तर आहे पहा. मला मी नेहमीच विचारतो, नेहमी असे मोटिवेशनल स्पीक येतो, 10वीचा अभ्यास कसा करावा, 12वीचा अभ्यास कसा करावा वगैरे. त्यावेळेस मी विचारलेला प्रश्न होता, हे न्यूटनलाच हे का सुचलं, आपल्याला का सुचलं नाही? तर त्यावेळेस 10वीच्या त्या विद्यार्थ्यांना सांगितलेलं उत्तर मला अजूनही आठवतं. त्यानं सांगितलं, सर त्यानं शोध लावला म्हणून आपण लावू शकलो नाही. त्यानं जर लावलं नसतं तर दुसरा न्यूटन मीच होतो म्हणला. पण तेच सांगणार होते. सांगणार होते, सांगितलं का? भारी विद्यार्थी आहे सर. नाही, ही त्याच्याकडे असणारी शाब्दिक बुद्धिमत्ता आहे.
त्यानं त्याच्याकडे असणाऱ्या त्या बुद्धिमत्तेचा चटकन वापर केला आणि जागेवर सांगितला, ज्याला आपण आपल्या साध्या सोप्या भाषेमध्ये हजरजबाबी म्हणतो. हे बुद्धीमध्ये असणारे फॅक्टर्स आहेत, बुद्धीचे प्रकार आहेत हे त्या वेळेस ते अचूक काम करते. आता आपलं एवढं मोठं शरीर आहे, या शरीरामध्ये प्रत्येक पार्ट आहे, श्वासोश्वास चालू आहे, शुद्ध रक्त येते, अशुद्ध रक्त जात आहे, या सगळ्या गोष्टी चालू आहेत, सगळ्या गोष्टी चालू आहेत, बरोबर की नाही? मग कोण नियंत्रित करतं हो याला एवढं? पण तुम्ही झोपले तरी पण ह्या सगळ्या गोष्टी चालूच असतात. का तुम्ही उठून पाहता का 5-5 मिनिटं हृदय बंद पडला काय, कोण काय म्हणलं काय, हे दुखतच कसं काय म्हणताय? हे आपलं मेंदू त्या गोष्टींना कंट्रोल करत असतं आणि ह्या मेंदूमध्ये असणारे प्रत्येक घटक हे वेगवेगळे आहेत. म्हणून तर गार्डनर म्हणतो ना की हे सगळे घटक स्वतंत्र आहेत, हे कुणावर अवलंबून नाही आहेत. आणि हे घटक वेगवेगळे असल्या कारणामुळं ह्या सगळ्या गोष्टी दिसून येतात. तार्किक बुद्धिमत्ता ज्याच्याकडे आहे असे वेगवेगळे शास्त्रज्ञ असतात. आता ज्याच्यामध्ये आपण गणितीय दिवस मॅथ्स डे म्हणून साजरा करतो, ते कुणाच्या ह्याच्यासाठी स्मृती दिन का त्याच्या कशासाठी कुठल्या दिनानिमित्त साजरा करतो? व्यंकटरामन यांच्या ना. काय करा, झोपले का काय सगळे? काय तर मना होय नाही. नाही सर, जागे. रामानुज. हा, रामानुज यांच्या स्मृती दिनानिमित्त आपण काय करतो? गणित दिवस साजरा करतो. आणि हा गणितीय दिवस साजरा करत असताना त्याच्याकडे त्याला का गणितीय दिवस साजरा करतो? तर त्याने ते M² वगैरे काहीतरी सोर्स केला ना, म्हणजे गणितातल्या अवघडातल्या अवघड गोष्टी त्याने ते पार पाडल्या. तार्किकीय गणितीय बुद्धिमत्ता ह्याच लोकांकडे असते, शास्त्रज्ञांकडे असते, गणितज्ञांकडे असते, इंजिनियरकडे असते. हा, जसजसं आपण ह्या बुद्धीचा आपण विकास करत जाऊ, ह्या बुद्धीचा काय म्हणतो वापर जास्त करत जाऊ, तसंच या बुद्धीचा विकास जास्त होत जातो. म्हणून वर्गामध्ये आपण अशा मुलांना उत्तेजित करायचं आहे. यासाठी कशासाठी? हे विद्यार्थ्यांना गणित द्या, वेगवेगळी गणितं सोडवायला उत्तेजित करा, त्यांना कोडी द्या, पझल्स वगैरे असतात ना गणितातले ते द्या. जे पटकन सोडवतात त्यांच्याकडे ही बुद्धिमत्ता थोड्या मोठ्या प्रमाणामध्ये असते इतरांपेक्षा. मग काही मुलांना प्रश्न पडत असतात बघा, हे का बरं आहे, हे कसं आहे, हे कसं होत असतात, मग याचं काय कारण असेल बघा. मग त्यावेळेस ते तार्किकदृष्ट्या त्याचं विश्लेषण करतात ना, तेव्हा त्याच्याकडे ही तार्किक गणितीय बुद्धिमत्ता सुद्धा त्या मुलामध्ये ती हजर असते. ठीक आहे. परत येतं सांगतीय बुद्धिमत्ता, ज्याला आपण म्युझिकल म्हणतो. जे मुलांना, काही मुलांना तालात, सुरात, लयबद्धतेमध्ये गायला आवडतं किंवा कोणी गायले हे लगेच ओळखतात, ध्वनी कुठली आहे, आवाज कुठाचा आहे हे लगेच ओळखतात, त्या व्यक्तींकडे ही सांगतीय बुद्धिमत्ता असते. मग ती गीतकारात असते, गायकामध्ये असते, संगीतकाराकडे असते, जे संगीत लिहितात त्यांच्याकडे असते, कंपोजरकडे असते, आहे की नाही? मग ही जी बुद्धिमत्ता आहे ती आता कोणाचं नाव सांगू शकाल तुम्ही? ही सांगतीय बुद्धिमत्ता कोणाकडे असेल? लता मंगेशकर सर. व्हेरी नाईस. अजून? अजय अतुल. अजय अतुल, व्हेरी नाईस. अजून? आशा भोसले. आशा भोसले. श्रेया घोषाल. श्रेया घोषाल. श्रेया घोषाल. वाव, नवीन वेगळं नाव आलं वाचा. सोनू निगम. सोनू निगम. असं कोण नाही का, असं कोण नाही का जे स्वतःच नाव सांगू शकतात? कुमार सानू. कुमार सानू. ज्याला गायला आवडतं, जे ध्वनी ओळखतात, जे ध्वनी लिहू शकतात, गाणं लिहू शकतात, कंपोजर करू शकतात, अशा सगळ्यांकडे ती असते. तुमच्यामध्ये सुद्धा असा एक संगीतकार असू शकतो. जर तुम्हाला गाणं आवडत असेल, लिहायला आवडत असेल, म्हणायला आवडत असेल, तारासुरात म्हणतो. नाहीतर आपण नेहमीसारखे तर बाथरूम सिंगर आहेच ना. बाथरूम सिंगर तर आपण आहोतच की. ठीक आहे. बाथरूम मध्ये गायला लागलो की बाहेरचे येऊन म्हणतात, काय भांडण करले हो, कोण भांडण करलंय, आहे की नाही? असा आपला आवाज बेसुरा, जे तालासुरात म्हणतात त्यांच्याकडे ही सांगीतिक बुद्धिमत्ता असते. चौथं येतं शारीरिक स्नायू. एक मिनिट. शारीरिक स्नायुयुक्त बुद्धिमत्ता. आता ही जी आहे शारीरिक म्हणजे शरीराचं संतुलन साधण्याची जी असते, समस्या सोडवण्यासाठी किंवा काही निर्माण करण्यासाठी स्वतःच्या शरीराचा, विशेषतः हात, पाय, कौशल्याचा वापर करतात, त्याच्याकडे ही क्षमता असते.
आता जिम्नॅस्टिक वगैरे असतात बघा, त्यांच्याकडे ही बुद्धिमत्ता खूप छान असते. किंवा जे हाताच्या बोटांचा वेगवेगळ्या कौशल्यासाठी वापर करतात बघा. जसं की एखाद्याला भाजी कट करता खूप छान येते. काही जण बघा कांदा कट करताना इकडे तिकडे पाहून कांदा इतक्या सफाईदारपणे कट करतात की बोलायचं काम नाही. काही जण बघा ते जे कुबू असते की नाही, ते कुबूचे खूप छान असे बारीक बारीक पीस इकडं तिकडं बघत बघत करतात. त्यांच्याकडे ते कौशल्य आहे. शरीरामधल्या प्रत्येक स्नायूचा वेगवेगळ्या ठिकाणी वापर करून ते करू शकतात. त्याचबरोबर खेळाडू, त्याचबरोबर नर्तक जे डान्स करतात, त्याचबरोबर शल्यचिकित्सक म्हणजे जे सर्जन आहे, जे ऑपरेशन करतात ना, बरोबर तेवढंच फाडतात. आपल्याला फाडायला लावलं की सगळे शरीर फाडू आपण, आहे की नाही? पण त्याच गोष्टी बरोबर तितकंच फाडून तेवढंच ऑपरेशन करता आलं पाहिजे. या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ह्या बरोबर तेवढंच गोष्टी किंवा हातांचा बोटांचा वापर करून आपण जेव्हा करतो तेव्हा शारीरिक स्नायूगत बुद्धिमत्ता त्याच्यामध्ये दिसून येते. नर्तक मध्ये आपण हेमा मालिनीचं पण नाव सांगू शकतो, आहे की नाही? हेमा मालिनी खूप छान अशी नर्तक आहे, कथ्थक करते ती. आता खूप छान माझे सर्जन पण आहेत, आहे की नाही? सोलापूरमध्ये सुद्धा असे काही डॉक्टर्स आपल्याकडे आहेत जे शल्य विशारद आहेत, आहे की नाही? सर्जन आहेत. काही एखादं नाव सांगू शकाल का खूप छान असं उत्तम फेमस असल्या सर्जनचं नाव सोलापुरातील आपल्या? परळे. अजून डॉक्टर परळे. हा, एखाद्या पण डॉक्टरचं नाव माहित नाही बाकीच्या सोडून? वाव, छान, सुंदर, सुरेख. आता पुण्यातलं सांगू शकते, रणजित जगताप. हा मी पुण्यातलं सांगते, रणजित जगताप. मी हा पुण्यात राहते. पुण्यातलं सांगा. हे रणजित का मी जगताप. सांगायला लावतो माहितीये का? तर तुम्ही म्हणता सर का बरं विचारताय? मग याचा अर्थ तुम्ही ते घटक कुणाच्यात आहेत ते शोधताय ना, शोधताय याचा अर्थ मला तो घटक काय आहे हे कळलाय. म्हणून आपण ते तुम्हाला कितपत समजले म्हणून मी नावं विचारतो. आलं का लक्षात? म्हणजे आपल्याला आपल्या त्या क्षेत्रातली नावं सुद्धा माहीत असणं गरजेचं आहे. पुढचं घटक आहे बुद्धिमत्तेमधलं अवकाशीय किंवा स्थानीय बुद्धिमत्ता, की ज्याच्यामध्ये आपल्याला एखाद्या मितीचा विचार करता येतो, जागेचा, अवकाशाचा, स्पेसचा. मी कालच उदाहरण दिलं होतं बघा. हल्ली जे नवयुवक आहेत जे कॉलेज करतात, हे कॉलेजचे तरुण मस्तपैकी एक खूप छान अशी बाईक घेतात, जी अशी वेगळी, पुढचं सीट खाली खड्ड्यात, मागचं एकदम उंच, अशामध्ये मागे एकाला बसवलेला असतो, पुढे तो बसलेला असतो आणि मस्तपैकी अशी वेगवान गाडी चालवतो. पुढून पण गाडी येत आहे, मागून पण गाडी आहे, मागच्या गाडीला ओव्हरटेक करून पुढच्या गाडीतून भुरकन निघून जातो. आपल्याला हे पाहायलाच काळजी धड करतो, बाप रे, किती गाडी वेगानं चालवतोय. आपण चालवतो का सर? आपल्याला जावं लागेल. हे तो का करू शकला? तर त्याच्याकडे असणाऱ्या त्याच्या अवकाशीय बुद्धिमत्तेचा वापर करून. कारण त्यानं त्या समोरच्या येणाऱ्या गाडीचा वेग, स्वतःच्या गाडीचा वेग आणि त्याच्या पाठीमागून असणाऱ्या गाडीचा वेग, आहे की नाही, या सगळ्या बाबींचा विचार करून त्यानं त्या कमी कालावधीमध्ये आपली गाडी बाजूला काढली. याचा अर्थ त्याला मितीय त्या जागेचा, त्यातल्या त्या भागाचा अंदाज आलेला असतो आणि ते अंदाज कुणाला पण येत नाही. ती स्थानीय बुद्धिमत्ता असणाऱ्यालाच. त्याच्याकडे ते 3 मिती, जसे की उंची, रुंदी, खोली ही त्याला कळते, त्याला हे सगळे येतात. नकाशे करतो पहा आपण, मॅप काढतो. खूप मोठा जग असतं पण त्या जगाला एका कागदावर बसवतो आपण A4 साईजच्या. कसं? चित्र काढणारा बरोबर त्या ठिकाणीच ते चित्र दाखवतं पहा, आहे की नाही? स्टील चित्र असते, चित्राचे सुद्धा प्रकार आहेत, व्यंगचित्र असतात, आहे की नाही? आकृत्या जाणून घेताना कुठली आकृती, पुढील आकृती कोणती, आहे की नाही, हे सगळं जाणून घेताना सुद्धा ह्या बुद्धिमत्तेचा वापर होतो. आणि ही जी बुद्धिमत्ता असते ही चित्रकाराकडे असते, शिल्पकाराकडे असते, वास्तुविशारद म्हणजे आर्किटेक्ट असतो ना त्याच्याकडे असते, आहे की नाही, दिशा दाखवणाऱ्याकडे असते. आणि ही महिलांमध्ये सुद्धा असते पहा. कारण किचन मध्ये असताना सुद्धा योग्य ठिकाणी योग्य वस्तू योग्य कमी जागेमध्ये ठेवण्याचं काम करतात. घरातल्या वस्तू तिथल्या तिथं ठेवणं हे सुद्धा अवकाशीय बुद्धिमत्तेचं उत्तम उदाहरण आहे की नाही? सोफा किंवा सगळ्याच गोष्टी घरातल्या ज्या त्या वस्तू जिथं तिथंच ठेवल्या जातात, अस्तव्यस्त पडलेल्या नसतात. त्या जागेचा, तिथल्या भागाचा व्यवस्थित विचार करून त्या वस्तू तिथे ठेवलेल्या जातात. म्हणून ते कुणाकडेही नसते ती बुद्धिमत्ता. ती बुद्धिमत्ता
अवकाशीय आणि स्थानिक बुद्धिमत्ता ज्याच्याकडे आहे त्यांच्याकडे ती असते. म्हणून विद्यार्थ्यामध्ये ही बुद्धिमत्ता रुजवत असताना विद्यार्थ्यांना विविध चित्र, तक्ते, आकृत्या काढायला लावायच्या आणि जे हे लवकर फास्ट शिकतात त्यांच्याकडे ही बुद्धिमत्ता आहे, आपण असं गृहीत करू शकतो. सर काय आहे? हॅलो सर, काय झालं? चित्रकार आणि शिल्पकार सर शारीरिक स्नायूबद्ध बुद्धिमत्ता पण येतेच ना? काय म्हणलं सर? चित्रकार आणि शिल्पकार सर हा, शारीरिक स्नायूबद्ध बुद्धिमत्ता येस येस येस, कारण त्यांच्या ते बोटाचा वापर करतात ना. छान विचार, हे असं विचार पाहिजे बघा. एकदम बरोबर. शिल्पकाराकडे सुद्धा येऊ शकतं, कारण शिल्पकार आपल्या हातांच्या बोटांचा किंवा पायांचा सुद्धा वापर करून कधी कधी ह्या गोष्टी करतात. पहा, ज्याच्याकडे हात नाही पण ते शिल्पकार तुम्ही भरपूर पाहिलेले असतो. ज्याला हात नाहीये परंतु पायाने चित्र काढणारे चित्रकार सुद्धा तुम्ही पाहिलेले आहेत, बरोबर का? जसं तसं हुबेहूब उतरवणारे, त्यांच्याकडे सुद्धा ही शारीरिक बुद्धिमत्ता असते. पुढचं आहे ते म्हणजे आता आहे आंतरवैयक्तिक बुद्धिमत्ता. हा जरा भाग कन्फ्युजनचा आहे, म्हणून याच्यावरच प्रश्न येतात. हा भाग थोडा कन्फ्युजनचा आहे म्हणून याच्यावरच प्रश्न येतात. इथं पहा, आंतरवैयक्तिक बुद्धिमत्ता, इंटरपर्सनल आहे का नाही? इंटर इथं लक्षात ठेवायचं. इंटर, अंतर म्हणजे अंतर. इथं काय आहे? जो इतरांच्या भावना, इतरांचा हेतू, त्याच्या प्रेरणा, त्याची मनस्थिती समजून घेण्याची ज्याच्याकडे वृत्ती असते, ज्याच्यापाशी प्रभावीपणे संवाद साधण्याची क्षमता असते, त्याच्याकडे आंतरवैयक्तिक बुद्धिमत्ता असते. शिक्षक बघा इतरांच्या भावना जाणतात. मुलगा उशिरा आला तर ते समजून घेतात, विचारतात का बरं उशिरा आला, काय झालं, आहे की नाही? एखादा विद्यार्थी स्वतःच्या परीक्षेची फी भरू नाही शकला तरी त्याला विचारलं जातं आणि त्याची फी ते सहानुभूतीपूर्वक भरतात. आणि असे जे व्यक्ती असतात, हे शिक्षक, नेते, समुपदेशक, विक्रेते, यांच्याकडे आपल्याला ही आंतरवैयक्तिक बुद्धिमत्ता पाहायला नक्कीच मिळते. आता ह्याच्यामध्ये जे नेते वगैरे असतात, ही महात्मा गांधीमध्ये पण होती, बरोबर आहे का? हे नेल्सन मंडेलामध्ये पण होती, हे आपल्या भारताचे असणारे पंतप्रधान ह्याच्यामध्ये पण आहे, मुख्यमंत्र्यामध्ये पण हे आहे. ते दुसऱ्याचं जाणून घेणं पाहिजे, आहे की नाही? ही यांच्यामध्ये त्याचं कुठून भरलेली आहे, कारण ते दुसऱ्याचं दुःख, दुसऱ्याच्या भावना तुरंत समजतात, जाणून घेतात. ही त्यांच्याकडे आहे. त्यांना असं लोकांमध्ये मिसळून राहायला आवडतं, त्यांची मन जिंकायला आवडतं. अशा लोकांकडे ही आंतरवैयक्तिक बुद्धिमत्ता मोठ्या प्रमाणामध्ये असते. आता आहे आंतरिक, स्वची ओळख, इंट्रा. हे होतं इंटर, आता हे आहे इंट्रापर्सन. आता हे इंट्रापर्सनल जी इंटेलिजन्स आहे, हे स्वतःला ओळखण्याची क्षमता. ह्याच्यामध्ये स्वतःमध्ये असणारी बलस्थानं, स्वतःमध्ये कोणकोणत्या बाबी कमजोर आहेत, कोणत्या बाबी नाही आहेत, भावना, त्यांच्या भावना काय आहेत, त्यांच्या इच्छा, त्यांची ध्येय, हे स्पष्टपणे जाणवणं म्हणजे आहे त्याच्याकडे स्वची जाणीव. आता ह्याच्यामध्ये ही जी बुद्धिमत्ता असते, ही बुद्धिमत्ता असते ती कुणामध्ये असते? एखाद्या तत्वज्ञाकडे असते, एखाद्या मानसशास्त्रज्ञाकडे असते. आपण बघा आता ही जास्त करून अजून तुम्हाला जर ओळखायला द्यायची किंवा एखादं हायलाइट करायची राहिलं तर गौतम बुद्धांकडे सुद्धा ही बुद्धिमत्ता. गौतम बुद्ध, स्वामी विवेकानंद, आहे की नाही? आपल्या धर्मामधले जे महत्वाची व्यक्ती आहेत ना, त्यांच्याकडे ही सुद्धा इंट्रापर्सनल इंटेलिजन्स आहे. ते स्वतःला ओळखतात, त्याचबरोबर ब्रह्मज्ञानाला जाणून घेण्याचा प्रयत्न करतात. ब्रह्मांडाची उत्पत्ती कशी झाली? कारण स्वच्या जाणीवेतून, स्वच्या ओळखातूनच आपण ब्रह्मांडाला शोधू शकतो, हे त्याच्यातलं आहे. ब्रह्मांडाची निर्मिती कधी झाली, कशी झाली, आहे की नाही? जे स्वतःच बघा ग्रह तारे एकमेकाला जुळवण्याचा प्रयत्न करतात. खाली आपलं जुळत नाही पण वरचे ग्रह जुळवायला बघतात. हे असे जे लोक असतात, हे यांच्याकडे इंट्रापर्सनल इंटेलिजन्स असतं आणि ते स्वतःला ओळखण्याची क्षमता ठेवतात. स्वतःतले कमकुवती, स्वतःतले बलस्थानं, चांगल्या भावना, लोकांच्या इच्छा, ध्येय हे ओळखतात आणि त्यामुळे यांच्याकडे ही आंतरिक जी काही इंटेलिजन्स आहे ती थोड्या मोठ्या प्रमाणामध्ये असते. त्याच्या संदर्भात तुम्हाला नावं पण सांगितली कुणाकुणामध्ये असतात. आता आहे निसर्गवादी बुद्धिमत्ता, ज्याला निसर्गामध्ये जायला, फिरायला, पाहायला, झाडावरती प्रेम, प्राण्यावरती प्रेम, पर्यावरणावरती अतोट प्रेम ज्याला करावं असं वाटतं,
त्याच्याकडे ही निसर्गवादी बुद्धिमत्ता असतेच. जे झाडे लावतात, झाडे जगवतात, हा झाडाविषयी, प्राण्याविषयी, पाण्याविषयी ज्याला अतोट असं प्रेम आहे, त्या सगळ्यांकडे ही निसर्गवादी बुद्धिमत्ता असते. त्याला रुसो ट्रेकिंग रुसो सर आवडतं. रुसो काय झालं? रुसो निसर्गवादी. काय झालं बारण? नाही, रुसो हा निसर्गवादी आहे की सर? निसर्गवादी आहे ती. त्याच्याकडे पण निसर्गाविषयी बुद्धिमत्ता आहे. बरोबर आहे, छान. आता हे आशा आहेत आपल्याकडे पण आहे की नाही, आपल्याला सुद्धा वाटतं की नाही वर्षातून एकदा कुठेतरी फिरायला जावं. नुसतं फिरायला जाणं म्हणजे बुद्धिमत्ता आहे का ती? आपण आपल्याकडे 4 पैसे आहे म्हणून जातो. हा या रोजच्या कंटाळवाण्या जीवनातून, बोरिंग ह्याच्यातून बाहेर जाऊन काहीतरी नवीन पाहण्याचा, याचा अर्थ आपल्याकडे निसर्गवादी बुद्धिमत्ता नाही. मग जे असे आहेत की ज्यांना झाडे, निसर्ग प्रेम, पर्यावरण ह्याच्यावरती अतोनात प्रेम आहे, त्याची आवड आहे, त्याला जवळ जावंसं वाटतं, त्याच्यात राहावंसं वाटतं, अशा लोकांकडे ती बुद्धिमत्ता मोठ्या प्रमाणामध्ये असते. जसं की शेतकरी असेल, जीवशास्त्रज्ञ असेल, पर्यावरणवादी लोक असतील, गिर्यारोहक असतील, यांच्याकडे ह्या बुद्धिमत्तेचा प्रमाण मोठ्या प्रमाणामध्ये असतो. मग आपल्या विद्यार्थ्यांमध्ये हे कसं शोधायचं? जे विद्यार्थ्यांना प्राणी आवडतात, ज्याला कुणाला तर मांजर पाळायला आवडते बघा, कुत्रं पाळायला आवडतं, अशाकडे ही बुद्धिमत्ता असते. ज्यांना झाडाची काळजी घ्यायला आवडते, झाडं लावायला आवडतात, झाडांची फळं आवडतात, नुसतं फळं आवडत नाही तर त्या झाडाला मोठं करण्याला बी आवडतं, त्याच्याकडे ही निसर्गवादी बुद्धिमत्ता आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये पाहायला मिळते. ज्याला बागेसारखं जावंसं वाटतं, विसावा म्हणून किंवा हिरवळ म्हणून पाहायला नाही, की त्यातली झाडं बिडं पाहायला, तिथल्या सगळ्या गोष्टी निसर्गरम्य पाहायला ज्याला आवडतं, निसर्गरम्य वातावरणामध्ये ज्याला राहायला आवडतं, त्याच्याकडे ही निसर्गवादी बुद्धिमत्ता मोठ्या प्रमाणामध्ये असते. आणि शेतकऱ्याकडे तरी असतेच, कारण तो झाडे लावतो, जगवतो, निसर्गावर प्रेम करतो. आता पुढचा भाग येतो ते म्हणजे बुद्धिमत्तेच्या कसोटी. इथपर्यंत सर्व काही उत्पत्त्या संपलेल्या आहेत. आता मला असं वाटतं की उत्पत्त्या हा जो भाग होता इथपर्यंत थांबायला काय अडचण नाही. पुढचा भाग आपण संध्याकाळी कोण नाही घेतला तर आपण या ठिकाणी कसोट्या घेऊ शकतो, कारण कसोट्यामध्ये समजून घेणं महत्वाचं आहे. आपल्याला भाग संपवायचा आहे म्हणून फटफट जायचं नाहीये, तर ते समजलं पण पाहिजे काय करणार आहे काय नाही. नाहीतर उगाच संपवायचं म्हणून भरभर जाऊन जमत नाही.